8 जणांचा मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी दुपारची वेळ असल्यामुळे खूप गर्दी होती या रेस्टॉरंटमध्ये आणि त्यामुळेच मृतांचा जो आकडा आहे किंवा जखमींचा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता व्यक्त होते। कुर्ल्यामधली घटना आहे। कुर्ल्याच्या कमानी या ठिकाणी हॉटेलमध्ये स्फोट झालेला आहे। सिलेंडरचा हा स्फोट झालाय। या स्फोटामध्ये आतापर्यंत एकूण 8 जणांचा मृत्यू झालेला आहे असं कळतंय। मात्र जखमींचा आणि मृतांचा आकडा वाढू शकतो। सिलेंडरच्या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि ही जी दृश्य आहेत ही थोड्या वेळात ही दृश्य आपण बघू शकतो। एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत जय महाराष्ट्रवर। याच रेस्टॉरंटमध्ये सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। यामध्ये आतापर्यंत एकूण 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। कुर्ल्यामधली ही घटना आहे। आतापर्यंत एकूण 8 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आणखी मृतांचा आकडा किंवा जखमींचा आकडा वाढू शकतो कारण दुपारची वेळ होती आणि त्यामुळे अर्थातच या ठिकाणी खाण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली होती आणि याच दरम्यान हा स्फोट झाल्याचं कळतंय। सिटी किनारा नावाचं हे फॅमिली रेस्टॉरंट आहे। या ठिकाणी सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। हे एक्सक्लुसिव्ह दृश्य फक्त जय महाराष्ट्रवर आपण बघू शकताय। फास्ट फूड आणि चायनीज रेस्टॉरंट अशा प्रकारचं हे रेस्टॉरंट होतं आणि आतापर्यंत एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। सिटी किनारा नावाच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय जय महाराष्ट्रच्या टीव्ही स्क्रीनवर। या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। कुर्ल्याच्या कमानी भागामध्ये हे रेस्टॉरंट आहे। या रेस्टॉरंटमध्ये सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। सिटी किनारा असं या रेस्टॉरंटचं नाव आहे। आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। मनोज, या स्फोटामध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। काय सांगशील, काय अपडेट्स आहेत या प्रकरणातले? अगदी बरोबर आहे। दुपारी 1:30 ते 2च्या सुमारास हे सिटी किनारा हॉटेल आहे। होली क्रॉस चौक आहे कुर्ल्यामधला, त्याच्या समोरच हे हॉटेल येते आहे आणि त्या हॉटेल एका स्लम एरिया आहे, त्यामध्ये हे हॉटेल आहे आणि दुपारी 1:30 ते 2च्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळेस हे इथे चायनीज फास्ट फूड वगैरे हे मिळते आणि तिथे गर्दी झालेली होती। त्याच दरम्यान या सिलेंडरचा स्फोट झाला आणि 8 जण मृत्युमुखी पडले। परंतु हे 8 जण जे आहेत त्यांची अजून अद्याप सर्वच जणांची ओळख काही पटू शकलेली नाही आणि हे जे मृत पावलेले आहेत आणि 1-2 जण जखमी होते त्यांना जवळच्या कोहिनूर हॉस्पिटल आहे तिथे नेण्यात आलं होतं आणि इतरांना घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे आणि इथे सध्या फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या आलेल्या आहेत। ते सध्या इथलं जे आहे अजूनही कुठे आग आहे का वगैरे हे तपासत आहेत आणि स्थानिक पोलीस सुद्धा इथे आलेले आहेत। विनोबा भावे नगरचे पोलीस आहेत, ते सुद्धा याच्यावर चौकशी करत आहेत आणि एकंदरीतच इथलं वातावरण जर बघितलं तर हा अतिशय गजबजलेला असा हा एरिया आहे आणि तिथे समोर रस्त्यावरच हे हॉटेल होतं आणि बाहेर सुद्धा त्यांनी काही त्यांचे गॅस वगैरे ते लावलेलं होतं आणि अचानक हा स्फोट झालेला आहे आणि तिच्यात हे 8 जण मृत्युमुखी पावलेले आहेत। गर्दी बघता कारण हा स्फोट साधारण 1 ते 1:30च्या सुमारास झालेला आहे। यावेळेला खरं तर सगळ्या लोकांची खायची वेळ असते, लंचची वेळ असते, त्यामुळे अर्थातच या ठिकाणी गर्दी झालेली असणार। तर मृतांचा आकडा किंवा जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे? हे हॉटेल जे आहे हे 10x12 अशा हिच्यामध्ये आहे आणि काही समोर त्यांनी जे मोकळी जागा असते तिच्यामध्ये ते स्वयंपाकाचं बनवण्याचं ते हे केलेलं असते। परंतु आतमध्ये जास्तीत जास्त एका वेळी 10 ते 12चं जे ग्राहक आहेत ते बसू शकतील। त्याच्यामुळे ही जेव्हा घटना झाली त्यावेळेस आतमध्ये जास्तीत जास्त 10 ते 12 जणच असण्याची शक्यता होती। त्यातले जसे ते काही जण बाहेर आले, त्या जेव्हा हॉटेल मालक आहे तो सुद्धा त्यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय। परंतु आता एक्झॅक्ट असं सांगणं हे होईल की आतमध्ये किती होते, परंतु 8 जणांचे मृतदेह म्हणता येईल त्याला, 8 जणांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला पोलिसांनी सुद्धा सांगितलेलं आहे। मात्र या मृत्युमुखी पडलेल्यांच्या मध्ये या हॉटेलचा स्टाफ पण या स्टाफचा पण समावेश आहे? यामध्ये आता यामध्ये जे हॉटेलचे कर्मचारी आहेत ते सुद्धा असू शकतात, काही गिराईक आहेत ते सुद्धा असू शकतात, परंतु त्यांची ओळख मात्र पटलेली नाही आणि पोलीस तेच काम करत आहेत आणि इथले जे लोकांनी सुद्धा बघ्यांनी सुद्धा इथे गर्दी केलेली आहे, त्यामुळे गर्दीवर सुद्धा नियंत्रण मिळवण्यासाठी लोक
पोलीस आहेत ते प्रयत्न करतायत, परंतु एकंदरीतच ही घटना या परिसरात पहिल्यांदाच झालेली आहे. यापूर्वी सुद्धा कुर्ल्याच्या जो SCLR रोड आहे तिथे 15 ऑगस्टच्या दिवशी सुद्धा असंच रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये सुद्धा सिलेंडर ब्लास्ट झाला होता. परंतु त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी सुट्टी होती आणि सुट्टी असल्यामुळे गर्दी पण नव्हती. लोक सुद्धा रस्त्यावर असल्यामुळे ती घटना जी होती तिला मोठं स्वरूप आलेलं नाही. परंतु असे हे अवैधपणे सुद्धा हॉटेल असतात ते चालू शकतात, म्हणूनच या अशा प्रकारच्या घटना होतात असं एकंदरीत या दोन्ही घटनावरून निदर्शनास येते. मनोज, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर कुर्ल्यामध्ये सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. सिटी किनारा नावाचं हे रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी या रेस्टॉरंटमध्ये फक्त 8 ते 10 जण बसू शकतील एवढीच जागा आहे. त्यामुळं जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्यामध्ये कदाचित या गिरायकांचा किंवा या ठिकाणी या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांचा समावेश असू शकतो. मात्र मृतांची ओळख अद्यापही पडलेली नाही आहे. या सिलेंडर ब्लास्टमध्ये आणखी 2 जण जे जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये, घाटकोपरच्या राजावडे रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे. हे रेस्टॉरंट स्लम एरियामध्ये असल्याचं कळतं आहे. कुर्ल्यामधला कमानी नावाचा हा भाग आहे ज्या ठिकाणी हे सिटी किनारा नावाचं रेस्टॉरंट आहे आणि याच रेस्टॉरंटमध्ये सिलेंडरचा स्फोट झालेला आहे ज्यामध्ये 8 जण मृत्युमुखी पडले.